चला शत्रक्षण लावून घ्यायचं आहे. आहे मरुदेवी राजावली संघाचे शत्रक्षण आहे. कृपया करून शत्रक्षण लावून घ्यायचं आहे. पाहिलं तर बॉल सुद्धा स्पॉन्सर केले आहेत. आदरणीय सन्माननीय शरदजी धोडे यांचे सुपुत्र सुद्धा आले आहेत. सागर यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो या क्रीडा नगरीमध्ये. आपल्या माहितीशी चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूला आई गावदेवी नागले, दुसऱ्या बाजूला असतील आई मरुदेवी राजावली. नागले संघाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारण्याने शत्रक्षसाठी आमंत्रित केलं आहे राजावली संघाला. बघा पाठीमागे जे व्हाईट पडदा आहे, जर त्याला स्पर्श झाला चेंडू तर डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, म्हणजे एक धाव असेल. मध्ये जे झाड आहे त्याला जर चेंडू आदळला आणि ग्राउंडमध्ये राहता तुम्हाला पळून धावा पूर्ण करायच्या आहेत. आणि जे बाउंड्री लाईनला जे झाडं आहेत त्याच्या फांद्या पाहिल्या तर बाउंड्री लाईनच्या मध्ये आहेत. जर त्याला चेंडू स्पर्श झाला तर षटकार घोषित केला जाईल. सर्व संघाने नोंद करून घ्यायची आहे. आणि समजा व्हाईट चेंडू हाताळला असेल आणि किंवा डॉट चेंडू असेल, बाईज असेल, ग्लोव्ज घेऊन जायचे. ग्लोव्ज जर नाही आहेत पंच 2 मिनिटं. ग्लोव्ज घातले चालतील, नियम लागू केलेला आहे. चला पुन्हा एकदा आपण आजच्या दिवसाचा शेवटचा सामना पाहतोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. यातून एक संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करेल. कारण संघ आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर थोडेसे कमी आहेत, 2 संघ कमी आहेत. त्याच कारणास्तव पाहिलं तर मॅच खूप महत्त्वाची असेल दोन्ही संघासाठी. पहिला बॉल जयेश यांचा. पहिला चेंडू पाहिलं तर थोडीशी बोट रोल केली होती, फिंगर रोल केली होती. पहिला चेंडूत एक सिंगल धाव येताना पाहिला आणि संघाचा श्री गणेश झाले, खातं ओपन झाले, अकाउंट ओपन होत आहे यावेळेस पाहिलं तर नागले संघाचा. बघा आजचा पहिला दिवस आहे. उद्या दिवसामध्ये सुद्धा चांगले संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील आपल्याला. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आले. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जयेश मोकाशी बॉलिंग मार्कवरती आहेत.
यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट कडे लाऊड अपेल आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. फर्स्ट विकेट डाऊन. गोल्डन जगचा शिकार मिस्टर तुषार परेड बॅक टू डगआउट गॉन. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती. राहुल यांना पाहतोय बॅटिंग मार्क वरती. राहुल भोर यांना पाहतोय. तर पहिला चेंडू सिंगल धावली, दुसरा चेंडू ती गडी बाद केला, तिसरा चेंडू पुन्हा एकदा जयेश बॉलिंग मार्क होते असतील. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु स्विंग अँड मिस चेंडू येतोय निर्धाव. बघा डावखोऱ्याचा गोलंदाज आहे आणि फिंगर सातत्याने पाहिलं तर रोल करतोय, त्याच कारणास्तव पाहिलं रायटी बॅट्समॅनला थोडंसं अवघड होतंय. आणि आजच्या सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर खेळपट्टी बॉलिंगसाठी अनुकूल आहे. जयेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती, पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस मिस्टामी स्टोक चेंडू हवेत आहे, चेंडूचा खाली येतो शतरक्षक आणि करत नाही चुकी, दुसरा हादरा बसतोय. यावेळेस पाहतो तर आई गावदेवी स्पोर्ट्स नागले संघाला सेकंड विकेट डाऊन. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती पाहतोय सिमॉन भोवर यांना. सिमॉन भोवर यांना पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती. जयेश चांगली कामगिरी करताना पाहतो यावेळेस आपल्या संघासाठी. यावेळेस लोअर फुल्ड चेंडू होता, फटका फसला, पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू आणि स्वतः पाहिलं तर यष्टीरक्षक येतोय चेंडू खाली आणि करत नाही चुकी. अजून एक गडी बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार सिमॉन बॅक तरपावाज ग पो 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 तरपावाज नाच ग मांगली दोघा नाचू ग नाच ग मांगली दोघा नाचू. ना ते वाजव ना. कोणचा ग मंगले? काले कोंबडीचा फिल्म. बघ या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलाय जयेश यांनी. चांगली गोलंदाजी आणि महत्वाचे पाहिलं तर गावदेवी संघाचे नागले संघाचे 3 महत्वाचे खेळाडू आपण डगआउट मध्ये जाताना पाहिलेत. लास्ट बॉल पावप्ले षटकातील बघूया जयेश यांचा. यावेळेस आडव्या बॅटचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, परंतु तिकडे शतरक्षक आहे तैनात आणि बॅक टू बॅक विकेट येते आणि हॅट्रिकचा मानकरी ठरतोय या सामन्यामध्ये जयेश.
नाही तर उभानेस, आडवानेस नाही तर उभानेस. कसा उनेस पण नाच कर बेस, मंगले नाच कर बेस. कसा उनेस पण नाच कर बेस, मंगले नाच कर बेस. पो 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 तालपा वाज रे, पो 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 तालपा वाज, वाजव ना मंगल. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कमध्ये आपण पाहतोय मिस्टर विजय मोकाश यांना. मागचे षटक पाहिलं तर मागच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आणि 4 गडी बाद केल्यात. गोलंदाज जयेश मोकाश यांनी अप्रतिम गोलंदाजी पाहिली आपण जयेश यांच्याकडून. नवीन फलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश यांना पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईकवरती आपण पाहतोय फलंदाज सतीश यांना. बट सतीश यांनी पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती सिंगल घेतल्यानंतर त्यांना फक्त आणि फक्त नॉन स्ट्राईक एंडवरती पहिल्या बॉलवरती सिंगल घेतल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडवरती उभं केलं होतं आणि आयाराम गयाराम अशी काहीतरी विकेट जात होत्या नागले संघाच्या. थोडंसं अडचणीमध्ये आहे संघ पाहिलं तर आई गावदेवी नागले संघ, परंतु दबावाला जुगारून स्वतःला सिद्ध करणं आता गरजेचं आहे कारण संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. फक्त आणि फक्त स्कोरबोर्डवरती धाव पाहिले तर एक धाव आहे. पहिला चेंडू विजयांचा कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू स्विंग अँड मिस येतोय. चेंडू येतोय निर्धाव. धावसंख्या पाहिलं तर फक्त आणि फक्त एक या धावसंख्येवरून सुद्धा जाऊन पोहोचलेले आहे. मोठे फटके खेळावे लागतील. सिंगल डबलवरती जास्तीत जास्त भर द्यावा लागेल आता पाहिलं तर कारण धावा येत नाही आहेत. धावा येणं सुद्धा गरजेचं आहे. एक फायटिंग टोटलपर्यंत नेऊन पोहोचण्याचं काम आता पाहिलं तर नागले संघाला करावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा कट केला. यावेळेस पाहिलं तर पॉईंट रिझनमध्ये शतरक्षक आहे त्यांना तिकडे एक धाव कंप्लीट होताना पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोचते 2 या आकड्यावरती. तर पहिल्या षटकावरती पाहिलं तर पहिल्या चेंडूत एक धाव आली ती आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरी धाव आलाय. म्हणजे खूपच मंदगतीने धावसंख्या पुढे पुढे चालली आहे. बघूया अनिकेत चौधरी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागला चेंडू. एक धाव नक्की झाले. पॉईंट रिझनमध्ये शतरक्षक आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न होत होता परंतु इकडे पाहिलं तर बॅट्समनने थोडंसं थांबवलं स्वतःला आणि एकच धाव. या एका धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. खूपच मंदगतीने धावसंख्या हळूहळू पुढे चाललेली आहे. मोठी फटके येणं गरजेचं आहे कारण लो स्कोरिंग मॅच पाहिलं तर सकाळच्या 17 पासून आज चालू आहेत आणि फायटिंग टोटल पण जायचं तर 30-35 धावा पाहिलं तर फायटिंग टोटल आहे. पण तोपर्यंत मजल मारण्यासाठी चांगलं खेळावं लागेल. या वेळेस पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न केला होता. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचते 4 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला 4 चेंडूचा खेळ झाला. दुसऱ्या षटकातील 4 चेंडू. पण एकदा विजय बॉलिंग मार्कवरती असतील. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्विंग अँड मिस. चेंडू पुन्हा एकदा येतोय निर्धाव. तो 5वा चेंडू झालाय. फक्त या षटकामध्ये विचार केला तर 3 धावा खर्च केल्या तर विजय यांनी म्हणजे चांगली गोलंदाजी करताना पाहिलं यावेळेस. विजयांचा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा तो चेंडू निर्धाव. षटक संपते दुसरं. 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर फक्त आणि फक्त सिंगल डिजिट मध्ये येऊन पोहोचते 4. तर साईकृपा स्पोर्ट्स राजौरी संघाचे कर्णधार आणि आझाद स्पोर्ट्स वसई संघाचे कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये यानंतर ड्रॉ केलं जाईल. चिठ्ठ्यांचा ड्रॉ. तर तुमचे कर्णधार सुद्धा येऊन इथे थांबायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. आझाद स्पोर्ट्स वसई संघाचे कर्णधार आणि साईकृपा स्पोर्ट्स राजौरी संघाचे कर्णधार.
नवीन गोलंदाज भूमित डुकले यांना पाहतोय. भूमित पहिला बॉल घेऊन हाफ ट्रॅकर बॉल होता. फटका चांगला आहे ऑन साईडला, परंतु पहिले तर उंची कमी होती, लांबी सुद्धा कमी होती आणि पहिले तर 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावा, या 2 धावाच्या मदतीने धावफलक पाहिले तर पुढे सरकते 6 या आकड्यावर जाऊन पोहोचते. बघा मोठे फटके येणं गरजेचं आहे. सिंगल डबल सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. जर फायटिंग टोटलपर्यंत जायचं असेल तर 25-30 धावापर्यंत जाणं गरजेचं आहे. यावेळेस पहिला तर काही गावदेवी नागले संघाला थोडंसं बॅकफूटवरती आहे, परंतु मोठे फटके आले तर कुठेतरी चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न होईल. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे ऑन साईडला. मिडविकेट रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय पिता पुत्राची जोडी आपण पाहतोय. आणि मरुदेवी राजावली संघाकडून खेळताना भूमीत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क इतकाच काही चांगला होत नाही. पुन्हा एकदा पाहतोय एक निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. तिसरं षटक चालू आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. 25 धावापर्यंत तरी मजल मारावा लागेल. फायटिंग टोटलपर्यंत जाण्याचा मजल कमीत कमी करावा लागेल नागले संघाला. यावेळेस चांगला फटका स्क्वेअर कटचा, तिकडे तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, परंतु एक सिंगल धाव इथे ॲड होताना पाहतो स्कोर बोर्डमध्ये. सिंगल धाव, या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झाला, अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. मागच्या टुर्नामेंटमध्ये पाहिलं तर काय फलंदाजी आणि गोलंदाजी केली होती भूमी त्यांनी, तशीच काहीतरी कामगिरी करताना पाहतोय यावेळेस सुद्धा. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय कव्हर रिझनमध्ये, कव्हर ड्राईव्हच्या रूपामध्ये 1 धाव झाली. दुसरा धावचा प्रयत्न थ्रो थोडासा पाहिला तर खराब होता, त्याचाच फायदा पाहिला तर 2 धावा इथे होता मिळताना पाहतोय. या 2 धावेच्या मदतीने धावफलक आता डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झाला, अजून सुद्धा पाहिला तर या इनिंगमधील 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. भूमीत पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सतीशसाठी. यावेळेस ओव्हरपिच चेंडूचा पुल केलाय. फटका चांगला आहे, हिरा होते तिकडे, परंतु त्यांच्याकडून होती थोडीशी चुकी आणि पाहिले तर त्याचा फायदा घेताना पाहिले 1 धाव होती तिकडे. दुसरी धावचा प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. षटक संपते तिसरं आणि 3 षटकाचा समाप्ती. आकड्यावरती ना ते वाजव ना कोणचा का म्हणले काले कोंबडीचा पिला. बघा इकडे जितू धानवा यांच्या स्मरणार्थ राकेश धुमाडा यांच्याकडून आर्थिक मदत सुद्धा केलेली आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय, आभार मानतोय. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज असेल किशोर. पहिला चेंडू घेऊन यावेळेस पाहिलं तर चेंज ऑफ पेसचा वापर केला होता गोलंदाज किशोर आणि सतीशसाठी. पहिला चेंडू आला तो निर्धाव नितेशसाठी. नितेश पैरेडांना पाहतो आपण स्ट्राईकवरती. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहिले तर धावसंख्या फक्त आणि फक्त 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर चांगले चांगले संघ होते, परंतु चांगले चांगले संघ त्या स्पर्धेतून बाहेर पडल्यात. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती. पुन्हा एकदा पाहतो निर्धाव चेंडू येतोय. सातत्याने या
या इनिंगमध्ये पाहिलं तर निर्धाव चेंडू घेतले, चांगली गोलंदाजी केलं यावेळेस पाहिलं तर राजावली संघाने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर महत्त्वाचे 4 गडी बाद झाले. त्याच्यानंतर पाहिलं तर नागले संघ थोडंसं बॅकफूटवरती आला आणि त्यातून संघाला थोडं पण सुद्धा सावरता आलं नाही. त्याच कारणास्तव पाहिलं तर या धावसंख्या कमी लागल्यात. यावेळेस पाहिलं तर एक सिंगल धाव, सिंगल धावच्या मध्ये धावफलक जाऊन पोचते 12 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला, शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी या इनिंग मधील. यानंतर ड्रॉ केला जाईल. एका बाजूला आपण पाहतोय 2 संघ पाहतील आपण आझाद स्पोर्ट्स वसई आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ तो 2 सामने विन होणार साईकृपा राजवली. एकदा मॅच मध्ये आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपामध्ये अजून एक गडी गारत होताना पाहतोय. पलसाचा पान नांगाया बेसना तारप्याचे मुजिक वनाचा या ठेस. पलसाचा पान नांगाया बेसना तारप्याचे मुजिक वनाचा या ठेस. तारप्याची मोजिक वाजून देस ना पोरा पोरींला नाचून देस. नाम पलसाचा पान नांगाया बेसना तारप्याचे मुजिक वनाचा या ठेस. पलसाचा पान नांगाया बेसना तारप्याचे मुजिक वनाचा या ठेस. शेवटचा बॉल आपण पाहतोय. 2 चेंडू आहेत अजूनही या षटकातील. कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू इथे खेळून काढला गेला होता. 1 धाव 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेनिशी आपण पाहतोय धावसंख्या 15. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि आपण पाहतोय धावसंख्या फक्त 15 नागले संघाच्या. शेवटच्या बॉलवरती खूप चांगला फटका केलाय, मात्र शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि झेल पकडतोय. बघा 4 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकामध्ये फक्त 15 धावा. जास्तीत जास्त लो स्कोरिंग सामने या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा आणि 16 धावांचं आव्हान. तुमचेवाला आत्ता वाजवाय घसरला हा. बेस्ट करून वाजवना सगळ्याला नाचवना. बेस्ट करून वाजवना सगळ्याला नाचवना. तुबिंग वाजवना लोट्यांना नाचवना. तुबिंग वाजवना लोट्यांना नाचवना. दोन चिट्ट्या उडवल्या जातील. एक चिठ्ठी उचलली जाईल, ती मॅच खेळेल आणि जी खाली राहील त्या संघाला बाय असेल. बघा खाली राहील ती बाय, उचलली जाईल ती मॅच. एकच चिठ्ठी उचलायची आहे. जी चिठ्ठी निघेल त्या संघाला मॅच खेळावी लागेल. या विजेत्या संघासमोर आझाद वसई या संघाला मॅच खेळावी लागेल. साई कृपा राजावली या संघाला बाय मिळालेली आहे. तुबिंग 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 तुब तुबिंग तुम तुब तुबिंग तुम तुब. दोन्ही हाती वाजवसा आखा मांडव गाजवसा. दोन्ही हाती वाजवसा आखा मांडव गाजवसा. अजून कायदा कराय टाइम लागल. ताव नाचाय चालू ठेवा. रुपी बेचकेट दोघी तिघी बेचकेट. रुपी बेचकेट दोघी तिघी बेचकेट. मालूम तर हे सकट अशा कशा हे सकट हे सकट. रुपी बेचकेट दोघी तिघी बेचकेट. तिबिड 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 तिब. ना बोल पाहिजे तुझी बोल पाहिजे. बोल पाहिजे तुझी बोल पाहिजे. भावा आम्ही सांगू तसा एक चला लाव. होच भावा बट्टाऱ्या कसोरीचा बट्टाऱ्या. होच भावा बट्टाऱ्या कसोरीचा बट्टाऱ्या.
हूँ. बॅट्समन पाठवून द्यायचे आहे. आपण पाहतोय 15 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 धावा ऍड केल्या जातील म्हणजे 18 धावा. 19 धावा या जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील, लक्षात घ्यायचं आहे. पंधरा धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 धावा त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील म्हणजे 18 धावा. 19 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील, याची देखील नोंद घ्यायची आहे राजावली संघाने. यानंतर मॅच होणार आहे आझाद वसई आणि जो संघ विजयी होईल त्या संघासमोर 2 हात करेल साई कृपा. राजावली संघाला इथे बाय असेल. पंचांचा इशारा देतोय सामन्याला सुरुवात. पहिला बॉल आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा धावसंख्येने इथे सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय नागले संघाने भरपूर कमी धावा या धावफलकावरती लावलेल्या आहेत. आणखीन एक वाईट बॉल. बॅक टू बॅक दुसरा बॉल हा वाईट हाताला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 3 या धावसंख्येवरती. विजय मोकाशी आणि आपण पाहतोय किशोर डुकले असे 2 फलंदाज सलामीसाठी गेलेले आहेत. 19 धावांचं एक माफकचं आव्हान आपण पाहतोय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न पाहतोय सफल ठरलेला आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. दुसरी धाव देखील वेगाने इथे कंप्लीट झाली. या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या धावसंख्येवरती. अजूनही मॅच जिंकण्याकरता 14 धावांची आवश्यकता आहे. गिल कट करण्याचा प्रयत्न मात्र बॅट बॉल संपर्क झालेला. वेगवान चेंडू हाताला होता ऑफस्टंपच्या बाहेर. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला होता. बॅट वरून फिरली आणि आपण पाहतोय इथे आपण पाहतोय फक्त दिशा देण्याचं काम केलंय. सेन्सिबल क्रिकेट केलं असताना विजय मोकाशी. एक धाव कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. नितेश येईल चेंडूला उचलेल तोपर्यंत ही दुसरी धाव पूर्ण करण्यात यशस्वी राहिलेत दोन्ही फलंदाज. धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. बॉल टाकून झालेत आतापर्यंत 4. व्हाईट चेंडूची नोंद असताना आपण पाहतोय तिसरा व्हाईट बॉल या ओव्हरमध्ये हाताला गोलंदाजाने. एक्स्ट्रा धावा या खर्च करताना दिसतोय. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 11 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. आणखीन एक व्हाईट बॉल. एक्स्ट्रा चेंडू हाताळले जात आहेत.
पोलीस बघा मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये यशस्वी देखील ठरतोय. फलंदाज बाद. पहिला गडी तंबूचा. पावीवाले दादा पावी वाजू दे नाचू दे डोंगर दऱ्याल. पावीवाले दादा पावी वाजू दे नाचू दे डोंगर दऱ्याल. मैतर ग माझा तो कोठग गेला होते ते डोंगरी गोवारी गेला. मैतर तो माझा ग कोठग गेला होते ते डोंगरी गोवारी गेला. काही सांगू दादा नाही रहता बा मनावर माझे रतीचाच ताबा. काही सांगू दादा नाही रहता बा मनावर माझे रतीचाच ताबा. धावसंख्या 9. ऑन साईडला फटका खेळला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगला थ्रो तिकडे झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10. या धावसंख्येवरती अजूनही मॅच जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे 9. अजूनही मॅच जिंकण्याकरता 9 धावा बनवायच्या आहेत राजौली संघाला. खूप चांगला चेंडू इथे आपण पाहतोय. आत्ताला गेला आपण पाहतोय. बॉलिंग तर खूप चांगली राहिलेली आहे. मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना आपण पाहिलं. नागली संघाचं एक्स्ट्रा धावा ते खर्च करतायत. एक्स्ट्रा धावा जर थांबवल्या तर कदाचित टार्गेट ते थांबवू शकतात. इथे देखील आपण पाहतोय संधी होती. त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे त्या क्षेत्ररक्षकाला. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 11. या धावसंख्येवरती एक माफकचं आव्हान आहे. आता ते आव्हान पूर्ण करत असताना इथे स्ट्रगल देखील करावा लागतोय फलंदाजांना. अजूनही 8 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. कट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. या ओव्हरमध्ये देखील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा चेंडू इथे देखील हाताला आहे गोलंदाज सतीश भोवर याने. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं की 4 व्हाईट बॉल हाताळले होते गोलंदाजाने. बघा त्यानंतर चांगला चेंडू देखील हाताळला आहे. बघा आता धावा बनवणं भरपूर कठीण आहे या मैदानावरती. गोलंदाजांनी प्रभावित केलंय. सकाळच्या 17 पासून दुपारच्या 17 पर्यंत संध्याकाळच्या 17 पर्यंत आपण पाहतोय चांगली कामगिरी गोलंदाजांची राहिलेली आहे. इथे देखील आपण पाहतोय वेगवान चेंडू. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आणि फलंदाज इथे बाद होतोय. फलंदाज बाद.
जुगात बरोबर का रे भाऊ कालेकडे कात पेडू पाणी वाहर पडके जुगात बरोबर का रे भाऊ कालेकडे कात पेडू पाणी वाहर कालेकडे कात पेडू पाणी वाहर कालेकडे कात पेडू पाणी वाहर दोन षटकाचा खेळ पूर्ण झाला. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. मोठा एक बॉल आहे जुनी. एक बॉल अद्याप बाकी आहे या षटकातील. हा चेंडू इथे सोडून दिलाय फलंदाजाने आणि पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू वाईड असेल, म्हणजे एक एक्स्ट्रा धाव आणि एक एक्स्ट्रा चेंडू देखील इथे टाकावा लागेल गोलंदाज सतीश भोवर याला. डिफेन्सिव्ह पद्धतीने हा चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवरती. अजूनही 5 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत आई मरुदेवी राजवली या संघाला. चला नेक्स्ट बॉलर लवकर यायचं आहे. केला है जोर र मिरगाही नेमकं केला है जोर आडून कामड नाचल्यावर नाचल्यावर रे आडून कामड नाचल्यावर नवी नवी पोरींवर गरमीला जोर रे नवी नवी पोरींवर गरमीला जोर. सिमॉन येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. ऑफसाईडच्या दिशेनं खूप चांगला प्रहार इथे केलेला आहे. फक्त एक सिंगल धाव बिल जास्त काही मिळणार नाहीये. 15 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 4 धावा बनवायच्या आहेत राजौली संघाला. आपण पाहतो की आतापर्यंत भरपूर एक्स्ट्रा चेंडू टाकलेत नागली संघाने. एक्स्ट्रा चेंडू जर थांबवले जर असते तर कदाचित आणखीन काही धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. जोरदार अपील झाली होती, मात्र अपील इथे फेटाळून लावलेली आहे. लेग बायच्या सुरुवात एक धाव ही धावफलकावरती नोंदवली जाईल. बघा सिंगलने पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. पिता पुत्राची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने हिरा डोकले तर एका बाजूने भूमित ढुकले. का भरपूर वेल आहे दोन्ही फलंदाजांकडे. अथराशे जर चेंडू येत राहिले तर टार्गेट कठीण होऊ शकतं. आपण पहिला मॅच बघितला होता, काय जबरदस्त सामना झाला होता. अवलेस आपण पाहतोय टायमिंग झालेला आहे. शतरक्ष येतोय तिकडे. जजमेंट खराब. जजमेंट थोडंसं चुकलं. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. बघा हा झेल जर पकडला असता कदाचित थोडंसं दडपण वाढलं असतं राजावली संघावरती. या 3 धावा आल्या. धावसंख्या 3 ने जाऊन पोहोचली ती म्हणजे, आणि या 3 धावांची मॅच समाप्त झालेला आहे.